सनातन महासंघाचे संस्थापक गौतम खट्टर यांची तोफ धडाडली. प्रकाशानगरी झाली भगवेमय. प्रकाशा विशेष प्रतिनिधी. तापी गोमतीच्या पवित्र संगमावर वसलेल्या व दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशानगरीत आज हिंदुत्वाचा अभूतपूर्व जागर पाहायला मिळाला. निमित्त होते आयोजित भव्य हिंदू संमेलनाचे. या सोहळ्याला सनातन महासंघाचे संस्थापक माननीय गौतमजी खट्टर यांची विशेष उपस्थिती लाभली. हजारो हिंदू बांधवांच्या जनसमुदायाने संपूर्ण परिसर गजबजून गेला होता, तर जयघोषाच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. हिंदुत्वाचे रक्षण ही काळाची गरज. गौतम खट्टर. संमेलनाचे मुख्य वक्ते गौतमजी खट्टर यांनी आपल्या भाषणात हिंदुत्वावर परखड विचार मांडले. ते म्हणाले की सनातन धर्म हा केवळ धर्म नसून ती एक जीवनशैली आहे. आपल्या संस्कृतीवर होणारे आघात रोखण्यासाठी आणि आपल्या परंपरांचे जतन करण्यासाठी प्रत्येक हिंदूने संघटित होणे अनिवार्य आहे. समाजातील एकता आणि तरुणांच्या कर्तव्यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या ओघवत्या आणि प्रेरणादायी भाषणामुळे उपस्थित तरुणांमध्ये नवा उत्साह संचारला होता. ग्रामस्थांचे नियोजन आणि अहोरात्र मेहनत. हे संमेलन ऐतिहासिक व्हावे यासाठी ग्रामस्थांतील समस्त हिंदू बांधवांनी गेल्या अनेक दिवसांपासून कंबर कसली होती. गावातील प्रत्येक घराचा या कार्यात सहभाग होता. सभेचे नियोजन, येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था आणि शिस्तबद्ध मांडणी यामुळे संमेलनाला भव्य स्वरूप प्राप्त झाले. स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेल्या या नियोजनाचे कौतुक जिल्ह्याभरात होत आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क. चोख पोलीस बंदोबस्त. हजारो नागरिकांची गर्दी आणि संमेलनाचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि शांतता राखली जावी यासाठी पोलिसांनी केलेले सूक्ष्म नियोजन यशस्वी ठरले. कुठेही अनुचित प्रकार न घडता हे संमेलन अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्धरित्या पार पडले. भगवेमय झाली प्रकाशानगरी. संमेलनानिमित्त संपूर्ण गावात भगवे ध्वज, स्वागत कमानी आणि बॅनर्स लावण्यात आले होते. तापी काठावर जमलेल्या या जनसमुदायामुळे प्रकाशानगरीत जणू भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या संमेलनाने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात एकतेचा आणि सांस्कृतिक जागृतीचा मोठा संदेश दिला आहे. ई-मराठी न्यूज नेटवर्क. जय. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोस्तुते. दीप ज्योति परब्रह्म दीप ज्योतिर्जना. सन्मान त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. वयाच्या 25व्या-26व्या वर्षी त्यांनी अवघ्या भारतामध्ये हिंदुत्वाची ज्वलंत ज्योत हिंदू संस्कृतीमध्ये पसरवण्याचं कार्य, हे महान कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचा कर्तृत्वाचा सन्मान आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. मी आपल्याला विनंती करतो की आपण सर्वांनी माझ्या समोर जोरदार घोषणांच्या सोबत त्यांचे स्वागत करायचं आहे. भारत माता. भव्य संमेलन सोहळ्याला शहादा नगर परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय दादासाहेब अभिजितजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. आयोजन समितीच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. आपल्या ज्या स्मृती होत्या त्या स्मृती संपवण्याचं काम या इंग्रजांनी केलं. जे आहे ते आम्ही केलं. रस्ते आम्ही दिले, तुम्हाला काही येत नाही अशी भूमिका सांगून आमचा जो इतिहास, मी 5 मिनिटात तुम्हाला काही राजांची नावं सांगितली. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हा तुम्हा सर्वांना माहित आहे. स्वतःचे वडील मुघली सत्तेमध्ये सेनापती असताना स्वराज्य निर्मितीचा संकल्प वयाच्या 9व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरावर केला जातो. आणि रायरेश्वराच्या मंदिरावर करताना सर्व मावळ्यांना एकत्र करून केला जातो. किती मोठा संघर्ष असेल,
आणि या संघर्षातून स्वराज्य निर्माण झाला. पहिल्यांदा हिंदूंचा राजा त्या ठिकाणी विराजमान झाला आणि नंतर बऱ्याच कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजा नसताना देखील प्रजेने आपलं राज्य चालवलं. इतिहासातली फार मोठी गोष्ट आहे. त्यावेळेस स्वराज्याला राजा नसताना राजा स्वराज्याने प्रजेने ते काम केलं आणि या सर्व महापुरुषांनी तो संघर्ष केला. तो कशासाठी केला? बिरसा मुंडा को भी प्रयास किया था ईसाइयों ने धर्मांतरण करने का, लेकिन बिरसा मुंडा झारखंड में लड़ते रहे पर ईसाई धर्मांतरणकारियों के हाथ में नहीं आए. माने आदिवासियों के सबसे बड़े भगवान बिरसा मुंडा ने ईसाइयों से लड़ाई लड़ी और अपने आदिवासी भाइयों को ईसाई बनने से पूरा जीवन युद्ध लड़ करके बचाया. जतरा भगत ने झारखंड के अंदर ईसाइयों को कभी भी अपने समाज के बीच में नहीं घुसने दिया और उनको कभी भी ईसाई नहीं बनने दिया. और जो आदिवासी ईसाई बन गए थे गलती से, भूल से, भ्रांति से, उन आदिवासियों को आदिवासियों के नेता जतरा भगत ने पुनः सनातनी बनाया. गोविंद गुरु राजस्थान और गुजरात के अंदर जितने भी ईसाई धर्मांतरणकारी आदिवासियों की बस्तियों में घूम रहे थे, गोविंद गुरु ने कभी भी अपने आदिवासी भाइयों को ईसाई नहीं बनने दिया. गोविंद गुरु कौन थे? आदिवासी थे लेकिन कभी ईसाई नहीं बने. बिरसा मुंडा कौन थे? आदिवासी थे लेकिन हमेशा ईसाइयों से लड़ते रहे. अपने किसी भाई को ईसाई. सिंहस्थ में कुंभ लगता है, त्र्यंबकेश्वर में कुंभ लगता है, नासिक में कुंभ लगता है. महाराष्ट्र के इस पवित्र भूमि पर सबको याद रहता है. नासिक में सिंहस्थ कुंभ आया है, त्र्यंबकेश्वर में आया है, लेकिन इतिहास की पुस्तकें तो ये भी कहती हैं कि नंदुरबार में केदारेश्वर के तट पर भी कुंभ लगता है. लेकिन नासिक के कुंभ और त्र्यंबकेश्वर के कुंभ के लिए 2000 करोड़ रुपया और केदारेश्वर नंदुरबार के तट पर कुंभ के लिए 2 करोड़ रुपया भी नहीं. ये कितने दुख की बात है. हमको मिलकर के इस पर प्रश्न करना चाहिए और अपनी सरकारों से कहना चाहिए कि उधर 2000 करोड़ दो, 5000 करोड़ दो, जितना देना हो दो, लेकिन नंदुरबार के अंदर भी जो कुंभ की परंपरा है इसको पुनः स्थापित करो. यहाँ के जो मंदिर है इनको पुनर्जीवित करो, पुनर्निर्मित करो, पुनरुद्धार करो. आज मैं भ्रमण कर रहा था यहाँ के मंदिरों का, तो पता चला एक गणेश भगवान का मंदिर जो श्री यंत्र के ऊपर स्थापित है उसकी हालत बड़ी जर्जर है. तो जब कुंभ यहां पर लगेगा, यहां पर सरकारों का ध्यान होगा, तो यहां का भी जीर्णोद्धार होगा. ये हमको मिलकर के एक मांग तो उठानी पड़ेगी. ये भी तो सांस्कृतिक नगरी है, ये भी तो सभ्यता की दृष्टि से बहुत हमारे लिए महत्वपूर्ण है. लेकिन हमको तो ग्लैमर चाहिए. ग्लैमर हमको त्र्यंबकेश्वर में मिलता है, नासिक में मिलता है, यहां ग्लैमर नहीं मिलता, इसलिए यहां की कोई आवाज नहीं उठाएगा. ये भी सिंहस्थ कुंभ की पवित्र भूमि है, यहाँ पर भी कुंभ का आयोजन धूमधाम से होना चाहिए. ये भी त्रिवेणी का संगम है, ये भी शास्त्रों में भी इसका विधान है. इसके लिए भी आप सबको मिलकर के अपने आमदार और खासदार के सामने एक प्रस्ताव रखना है. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.